मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल धक्कादायक। कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कोर्टाच्या निकालानंतर बॉम्बस्फोटातील काही आरोपींची नाशिक, नागपूर आणि अमरावती कारागृहातून सुटका। मोठा बंदोबस्त तैनात। न्याय मिळाल्याची सुटून बाहेर आलेल्यांची प्रतिक्रिया। हनी ट्रॅप प्रकरणी संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट। गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढाचा फोटो शेअर करत गंभीर आरोप। तर खडसेंकडून लोढाच्या SIT चौकशीची मागणी। प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता। गिरीश महाजनांनी दाखवले फोटो। तर संजय राऊत, एकनाथ खडसेंच्या आरोपांवर महाजनांचं उत्तर। प्रफुल्ल लोढाचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत फोटो। आरोप करणाऱ्यांनी पुरावे असतील तर द्यावेत, हवेत आरोप करू नये, मुख्यमंत्र्यांनी सुनावला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वर्तन अतिशय चुकीचं। सभागृहात रम्मी खेळणं योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र शब्दात नाराजी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची उद्या नाशिकमध्ये पत्रकार परिषद। तर कोकाटेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी। शरद पवारांचा पक्षही उद्या राज्यभर करणार आंदोलन। सावली बार आणि अवैध उपशावरील आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा पलटवार। परबांचे आरोप चुकीचे, परबांवर हक्कभंग आणणार, कदमांचा इशारा। कर्नाटकातील प्रकरणावरून ईडीला सुप्रीम कोर्टाने सुनावलं। आम्हाला तोंड उघडायला लावू नका, तुमचा राजकीय वापर का होऊ देताय, सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल।